ही दृश्य आपण पाहतोय मनोज जरांगे यांच्या गाडीवर पुष्पवृष्टी करत, त्यांच्या ताफ्यावर पुष्पवृष्टी करत मनोज जरांगेंचं स्वागत केलं जात आहे। जेसीबीतून फुलं उधळली जात आहेत। जेसीबी या ठिकाणी सज्ज ठेवण्यात आलेले होते। वाशी टोल नाक्याच्या पुढे आता मानखुर्दमध्ये मनोज जरांगेंचा हा ताफा पोहोचलाय। मनोज जरांगे पाटलांचं स्वागत जे आहे ते या ठिकाणी झालेलं असल्याचं पाहायला मिळतंय। मनोज जरांगे पाटील यांचं स्वागत ठिकठिकाणी होताना पाहायला मिळतंय, परंतु मनोज जरांगे पाटील आता सध्या आपल्या गाडीमध्येच आराम करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यांच्यासोबत मोठा गाड्यांचा ताफा जो आहे तो सध्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। आपण पाहतोय जेसीबी या ठिकाणी सज्ज ठेवण्यात आलेले होते। फुलांचा वर्षाव करत, फटाके फोडत मनोज जरांगे यांचं मानखुर्दमध्ये स्वागत करण्यात आलेलं आहे। मनोज जरांगे यांची ही गाडी आपण पाहतोय। हा संपूर्ण टप्पा आपण पाहतोय। संपूर्ण रस्ता जो आहे महामार्गाचा तो पूर्णपणे त्या संपूर्ण रस्त्यावर मराठा आंदोलक आणि मराठा आंदोलकांच्या गाड्याच आपल्याला पाहता येतात। मनोज जरांगे यांचा ताफा आता मानखुर्दमध्ये पोहोचलेला आहे। लढा सुरू आहे आणि गेल्या 2 वर्षात हा लढा तीव्र झाला होता। जेव्हा अंतरवेली सराटीमध्ये लाठीचार्ज झाला होता तेव्हापासून या लढ्याला मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली होती आणि हा लढा राज्यभर पोहोचला। गेली अनेक दशकं मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी अनेक संघटना लढल्या, परंतु कुठेतरी आज यश येईल असं प्रत्येकाला वाटतं, कारण मनोज जरांगे पाटील आज मुंबईमध्ये दुसऱ्यांदा पोहोचलेत। पहिल्या वेळेस जेव्हा मुंबईमध्ये जरांगे पाटील आले होते त्यावेळेस वाशीमध्ये सगळ्या सोयऱ्याचा अध्यादेश काढण्यात आला होता आणि त्या अध्यादेशाची अंमलबजावणी आतापर्यंत झाली नाही। तसेच जरांगे पाटलाची मागणी आहे की त्या अध्यादेशाची अंमलबजावणी करावी। तसेच जे हैदराबाद गॅजेट आहे, सातारा गॅजेट आहे, बॉम्बे गॅजेट आहे, त्या गॅजेटचा आधार घेत मराठा समाजाला ओबीसी गव्हर्नमेंट सोबत त्यांचा काय बोलायचं असेल तर ते बोलणार आहे। त्यांची ती इच्छा आहे आणि सरकारने हे भावना प्रत्येक वेळी क्लिअर केली आहे की ज्यांच्याकडे आम्हाला बोलण्यासाठी, ज्यांनाही आम्हाला बोलण्यासाठी अपेक्षित असेल आम्ही त्यांच्यासोबत बोलणार आणि त्यांचा काय विषय ते समजून घेऊन काय ऑप्शन आणि काय रेझोल्युशन काढू शकतो ते आम्ही प्रयत्न करणार। अतिथी देवो भव हे आज माझा स्टँड आहे। ते माझ्या मतदारसंघात येतात तर आम्ही त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित आहोत। आता आम्ही इथे भेटलो, त्यांना आज एकच दिवस दिला आहे परवानगी, तर मी आज भेटून दिलं। आज माझ्या इथे मतदारसंघात भेट झाली तर